सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला दीपेश यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत आहेत मंगेश, लेजंड प्लेयर सुनील वैती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीर्घकाळ क्रिकेट खेळण्याचा अनुभव, दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विनर स्पोर्ट्स या संघाकडनं देखील खुल्या गटातनं त्यांना बऱ्याचदा खेळताना पाहायला मिळालंय. त्यांचे चिरंजीव देखील चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहेत सध्याच्या क्रिकेटमध्ये. चला नारंगी टीम, आता प्रॅक्टिस करू नका. पुन्हा एकदा सूचना देतोय आयोजकांच्या वतीने. आपलं क्षेत्ररक्षण आता सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 4 षटकांची ही लढत आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये पहिलं षटक जे आहे ते पॉवर प्लेचं, आणि या पॉवर प्लेच्या षटकात पहिले 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत. असे मात्र हे नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. एनसीसी नारंगी ब संघाकडनं षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर. धीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवरती आहे दीपेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे मंगेश. अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा आता इशारा येतोय लेट्स प्लेचा. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. दोन्ही संघांना शुभेच्छा, गुड लक. चांगला खेळ खेळा. आणि या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्य पाहतोय, शिस्तप्रिय संघ म्हणून देखील पारितोषिक, उत्तेजनार्थ पारितोषिक इथे ठेवलं गेलंय. तुमची शिस्त, तुमची डिसिप्लिन, सर्व काही इथे अनालाइज केलं जाईल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धीरज टू दीपेश. राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु पोहोचू शकणार नाहीयेत. चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. बाउंड्री सुस्वागतम करणारा हा चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावांनी झालेली आहे दमदार शानदार सुरुवात. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा धीरज तयार. गोलंदाजी मार्कवर. आणि ही खासियत आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाकडनं आक्रमण चढवायचं, परंतु यावेळेला गती परिवर्तन केलं. फक्त प्लेड ऑन करण्यासाठी गेले होते फलंदाज आणि त्याचंच नुकसान इथे होतंय. झेल बाद फलंदाज होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय दीपेश. फलंदाज वेळेची दिरंगाई करू नका. 30 यार्ड क्रॉस करण्या अगोदर तुम्हाला जाण्याचं गरजेचं आहे, कारण की थोडंसं फास्ट आता खेळावं लागेल, कारण की बराच उशीर झालेला आहे. इथे जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार आला जरूर, त्यानंतर गोलंदाजांना आपल्या शैलीमध्ये केलेला बदलाव पाहायला मिळाला. गती परिवर्तन केलं, टप्प्याला देखील थोडंसं मागे त्याने खेचलं आणि त्याच्याचमुळे प्लेड ऑन करण्याकरता गेले फलंदाज आणि बॅटची कडा आणि अप्रतिम असा टिपलेला झेल पाहायला मिळाला. 2 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 4. तिसऱ्या क्रमांकावरती आता नव्यानं दाखल झालाय फलंदाज. फलंदाजी मार्कवर, बॅटिंग मार्कवरती दाखल होतोय प्रथमेश. लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झालेला आहे प्रथमेश. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धीरज टू प्रथमेश. यावेळेला मात्र बॅट जोरामध्ये स्विंग केली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आपण पाहतोय, त्यानंतर गलीमध्ये पाहतोय, पॉइंटला देखील आपण पाहतोय, कव्हरला, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, हे असं आपलं क्षेत्ररक्षक पाहतोय. यावेळेला मात्र चांगला फटका, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा.
चांगला फटका, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा चांगला फलंदाज पाहायला मिळतोय प्रथमेशच्या रूपात. चांगला फटका, षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र बॅटची कडा आणि विकेट किपरने ते हेरलं. अगदी चांगल्या प्रकारे रिसिव्ह केला कॅच. विकेटचं इथे झालंय पतन. फलंदाज प्रथमेशला माघारी परतावं लागेल गॉन. प्रथमेश मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा गेले होते, परंतु या वेळेला मात्र चेंडूपर्यंत रीच झाले जरूर, परंतु अगदी त्यांच्या बॅटला चाटून चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथमेश आता तंबूच्या आसऱ्याला एक चौकारानिशी परततायत. एक चौकार ठोकला होता, त्यानंतर पुन्हा इरादा बनवला होता मोठा फटका खेळायचा, परंतु तो इरादा मात्र हाणून पाडला गोलंदाज धीरजने. निर्धाव स्वरूपामध्ये चौथ्या बॉलवरती चौकार आणि पाचव्या बॉलवरती पुन्हा एकदा एक विकेट जाताना पाहायला मिळाली आहे. असे 5 चेंडू या पहिल्या षटकातले आपण पाहिले आणि 5 चेंडूंमध्ये फलंदाजांचा देखील बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आणि तसंच गोलंदाज धीरजचा देखील पाहायला मिळाला. 8 धावा दिल्या आणि 2 विकेट धीरजनं इथं प्राप्त केले आहेत. बघा, आम्ही या अगोदरच म्हटलं होतं सामना सुरू होण्या अगोदर जे काही ऑब्जेक्शन तुम्हाला असेल कुठल्याही खेळाडूवरती तर तुम्ही ते सामना सुरू होण्या अगोदरच घ्या, जेणेकरून तिथे बाधा येणार नाही सामन्यामध्ये. सूचना आम्ही दोन्ही कर्णधारांना या अगोदरच दिली होती. प्रथमेश बाद झाला, त्यानंतर नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेत नावाने दाखल झालेला आहे. सामोपचाराची भूमिका ही मात्र आता दोन्ही संघांची असायला हवी, जेणेकरून चांगलं क्रिकेट हे खेळलं जावं, वाद वाढू नयेत.
संघ आहे त्याच संघामध्ये तुम्ही खेळायला हवं आणि ते समोरच्या संघानं मात्र ओळखलं की हा खेळाडू मात्र दुसऱ्या संघामध्ये कदाचित खेळत असावा आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर संकेतवरती हे आक्षेप घेतला आणि त्यामुळे संकेतला आता बाहेर यावं लागतंय. आता नवीन फलंदाज संकेतची जागा घेण्याकरिता दाखल झालेला आहे. निशांत, नवीन फलंदाज निशांत दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा बघा, जे नवीन संघ इथे उपस्थित झाले आहेत त्यांना मी सांगतोय की जे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, कुठल्या खेळाडूवरती आक्षेप घ्यायचा आहे, तो सामना सुरू होण्या अगोदरच घ्या, जेणेकरून वेळ आपला वाया जाणार नाही. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 8. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय धीरज. दोन चौकार लागले गेलेले आहेत, त्याचबरोबर 2 विकेट देखील गेलेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र हातातनं हा चेंडू सुटला गेलेला आहे आणि पंचांनी यावेळेला नोची घोषणा केली आहे. पुढील बॉल जो आहे तो फ्री हिटचा असणार आहे. बघा, हे एक चॅलेंज असतं टेनिस बॉल क्रिकेटर गोलंदाजाचं, कारण की चेंडूवरती कुठल्याही प्रकारची ग्रीप नाही आहे. फक्त तुम्हाला बोटांच्या सहाय्याने घट्ट पकडून तो चेंडू सोडायचा आहे आणि त्यामुळे हातातनं चेंडू सटकला. या अगोदरचा आपण पाहिला आणि नो घोषित केला पंचांनी. फ्री हिटचा बॉल होता, तो देखील योग्य टप्प्यावरती हाताळला गेला आणि या निर्धाव चेंडूने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना V24 चंदनसार संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 9. खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर निशांत दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंड वरती आहे मंगेश. इथे मात्र चांगला बॉल होता. फुटवर्क बदल आलेली ते चांगलं पाहायला मिळालं. फॉरवर्डला गेले आणि खेळून काढलं, दिशा दिली आणि या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव तिथे जरूर मिळाली संघाला. या एका धावेच्या मदतीने आता आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे. धावांचा आलेख जर आपण पाहिला तर संत गतीने हळूहळू आता पुढे जातोय. 10 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील दुसरा बॉल. या वेळेला मात्र लेफ्ट करण्याच्या मनस्थितीमध्ये जरूर फलंदाज होते. ते वाट पाहत होते की चेंडू कदाचित स्विंग होऊन डाव्या यष्टीच्या बाहेर जाईल, परंतु इथे कला कौशल्य दिसलं गोलंदाजाचं. लेग ब्रेक यावेळेला पाहायला मिळाला, लेग कटर, आणि त्याच्याचमुळे शरीराचा वेध घेताना हा चेंडू दिसलाय. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलंय. फिल्डर तिथे आहे. 1 धाव घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोनही गाड्या एकाच ट्रॅकवरती आल्या होत्या. थ्रो जर ॲक्युरेट असता तर दगा फटका निश्चितपणे झाला असता, परंतु भाग्य इथे मात्र फलंदाजाचं उघडलं आणि त्याच्याचमुळे अजूनही सेफ सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दिसतोय. या धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बघा, थोडासा खाली टाकलेला हा चेंडू. मी बॉलिंग ॲनालिसिस करीन या गोलंदाजाची. प्रत्येक टप्पा जो आहे तो वैविध्यतेने हाताळला गेलाय निशादच्या माध्यमातून. कधी पुढे टाकला जातोय, कधी मागे खेचला जातोय, कधी एकदम यॉर्कर लेनच्या जवळ हा टाकला जातोय. याचाच अर्थ व्हेरिएशन्स हे मात्र मूलभूत आपल्याला पाहायला मिळतंय या गोलंदाजाकडे असलेलं. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. फुलटॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 रन तिथे जरूर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी तिथे झाली आहे आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता होतीये फलकावरती 14. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये एकेरी आणि दुहेरी धावांचा संगम देखील पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळालेत. 5 धावा आतापर्यंत या षटकात मोजल्यात निषादने. ते मात्र चांगला फटका. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. इनटू द गॅप चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा आणि या चौकारांना जर आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर V24
चंदन सार संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 2 गडी बाद 18. पूर्ण झालेली आहे 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 18. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर जय. पहिल्या षटकामध्ये 9 वाल्या 2 विकेट धीरजनं प्राप्त केले. त्यानंतर निषादच्या हातामध्ये चेंडू दिला. त्या षटकामध्ये देखील 9 धावा खर्च केल्या निषादने. विकेट कुठल्याही प्रकारचं मिळवलं नाही, परंतु एक इकॉनॉमिकल षटक हे निषादचं देखील पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 जय घेऊन गोलंदाजी मार्कवरती झालाय तयार ओव्हर द विकेटने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने या ठिकाणी आपण पाहिलात हा पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय जयच्या माध्यमातून. वर्चस्व राहिला आतापर्यंत गोलंदाजांचा. पूर्णपणे दडपणामध्ये फलंदाजांना ठेवलंय. कुठल्याही प्रकारची संधी ही उपलब्ध करून देता येत नाहीत. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन द राईट डिलिव्हरी या ठिकाणी पिच केला. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा हा चेंडू. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा जय घेऊन तयार. 2 फलंदाज आपसामध्ये काहीतरी चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत आणि चर्चा करणं गरजेचं असतं, कारण की नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला दिसत असतं की हा टप्पा कशा प्रकारे टाकतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा लागली जाते. बोटातील जादू गोलंदाजाने दाखवली. खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला. विकेटचं इथे पुन्हा एकदा झालंय पतन. गॉन. कसे धक्के लागले जात आहेत V24 चंदन सार या संघाला. NCC नारंगी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं V24 चंदन सार या संघाला. सुरुवात तर अगदी दणक्यामध्ये दमदार केली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजांचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारे हे पाहायला मिळाले. आपण पाहिले तर आघाडीचे 3 शिलेदार दीपेश, मंगेश आणि प्रथमेश हे डगआउट मध्ये येऊन बसलेले आहेत. आता नव्यानं 5व्या क्रमांकावरती दाखल झालेला फलंदाज आपण पाहतायत अनिकेत. 3ही चेंडू या षटकातील निर्धाव फेकले जयने. स्पिन गोलंदाजी हे मात्र वैशिष्ट्य आहे जयचं. षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा जय तयार. इथे मात्र स्विच हिटचा अँगल बनवलाय. अप्रतिम फटका, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. काय कमालीचा फटका होता. गेल्या पहिल्याच बॉलवरती माइंडसेट जणू काही फलंदाजांना पॅव्हेलियनमधनं जाताना बनवलं होतं की मला मोठा फटका खेळायचा आहे. आणि रिव्हर्स खेळायला तुमचा आत्मविश्वास खूप असायला लागतो, तुमचा सराव देखील खूप असायला लागतो. रिव्हर्स स्वीप म्हटलं तर विशाल खोत हे नाव अग्रमानांकावरती येतं. आणि आर्यनवरती मी त्याचे पाहिले होते. चेस करत असताना 18 धावा हव्या होत्या आणि लागोपाठ 3 षटकार विशालने मारले होते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा 2 इन अ रो. वा, ब्युटिफुल बॅटिंग. 2 बॉलवरती आले 2 उत्तुंग षटकार. आल्यात. आता धावांचा वेग वाढताना दिसतोय. 30 धावा झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा त्याच अँगल मधनं खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग असा हा चेंडू जातोय. पंच मात्र सूचित करतायत की हा खराब चेंडू आहे. आणि या व्हाईट बॉल नंतर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 31. अनिकेतने आता गोलंदाजावरती दडपण निर्माण केलंय. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक अफलातून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, जजमेंट करतायत आणि यावेळेला चांगलं असं जजमेंट. अनिकेतच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम.
चांगली होती. पॉझिटिव्ह माइंडसेटने फलंदाजी करताना दिसत होते अनिकेत. त्यांचा इरादा तोच होता की माझ्या संघाचा आलेख कसा वरती जाईल, धावा अजून कशा प्रकारे जास्त जमल्या जातील आणि त्याच प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळण्यात गेले आणि क्षेत्ररक्षकानं ते हेरलं. चला नारंगी टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज, विनंती आहे आयोजकांच्या वतीने. इथे आपण पाहिलं तर षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 31. या स्पर्धेकरिता चेंडू जर आपण पाहिले तर सिक्सर सुप्रीमो हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर सनी शाईन होईल का या शेवटच्या षटकात की फलंदाज शाईन होईल हे आता पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या V24 चंदन सार या संघाची प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे 31. पाहूया शेवटच्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी विकेटने सनी. त्यावेळेला मात्र ओव्हरस्टेपिंग तिथे झालेली आहे, ती पंचांनी मात्र पाहिली आणि यावेळेला मात्र नोचा संकेत हा पंचांनी दिलाय. पुढील बॉल जो आहे ते आता मात्र नामी संधी फलंदाजासाठी आहे. निशांत सामना करेल या फ्री हिटचा. पाहूया काय अंजाम देईल या फ्री हिटच्या बॉलला. ते मात्र चांगला बॉल खेळला जरूर स्ट्रेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाच्या हातात सरळ जातोय. 1 धाव तर पूर्ण केली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न थ्रो प्रॉपरली नाहीये आणि यावेळेला 2 धावा अगदी योग्य पद्धतीने परिपूर्ण केल्या गेल्यात. सध्याच्या घडीला मात्र V24 संघ पॅव्हिलियन मध्ये बसून त्यांचे कर्णधार विचार करत असावेत की धावा कशाही जमत, पण धावा येणं गरजेचं आहे. धाव संख्या आता झालेली आहे 34 धावा. कारण की समोरचा संघ जर आपण पाहिलं NCC नारिंगी हा देखील एक तगडा आणि दादा संघ आहे. चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये अवे फ्रॉम द बॉडी अशी शैली पाहायला मिळाली आहे. जर हाईट जर आपण पाहिली तर चांगली हाईट आहे गोलंदाजाची. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत आई भवानी मारंबल पाडा विरुद्ध शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी इथे यायचं आहे. ते मात्र फुल टॉस बॉल होता, अगदी इनफिल्डच्या वरनं खेळलेला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकच धाव तिथे मिळेल. निशांत मात्र वळाले होते दुसऱ्या धावेकरिता, परंतु दुसरी धाव काही इथे मिळू शकली नाही. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 35 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार सनी. इथे मात्र बिग हिट फुलर लेनचा मारा केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूकडे पाहतायत आणि चेंडूने अगदी सीमारेषा ओलांडली आहे. षटकार 6 धावा. फटका इथे पाहायला मिळालाय. सतीश 6व्या क्रमांकावरती आले आणि पहिल्याच बॉलवरती आपली चमक दाखवली षटकाराच्या रूपात. या 6 धावांनी धावसंख्या आता झाली आहे V24 संघाची 41. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये एकदा संधी मिळेल, वारंवार मिळणार नाही. तुम्हाला चेंडूला पाहून खेळणं गरजेचं आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 41. अजूनही शेवटच्या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल येणं आता बाकी आहे. सनी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळले जरूर. कव्हरच्या क्षेत्रात 2 फिल्डर आले पुढे आणि कव्हरच्या क्षेत्रकांनी कॉलिंग केलं आणि यस इट्स माइन असे शब्द उच्चारले आणि सुंदर असा झेल टिपला. इथे आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे V24 चंदन सार संघाची 41. 42चं लक्ष ठेवलंय NCC नारंगी बी समोर. चला आई भवानी मारंबळ पाडा संघाचा कर्णधार आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचा कर्णधार.
कारण की समोरचा संघ देखील तितका तगडा आहे. त्याचबरोबर गोलंदाजीची बाजू जर आपण पाहिली V24 चंदनसार संघाची ती देखील तितकी स्ट्रॉंग आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत का? आलेले असतील तर आपण टॉस करून घेऊया. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल. आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ आडणे, पालघर जिल्ह्याचा गोड आवाज प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. मंथन गरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. V24 चंदनसारने प्रथम फलंदाजी करताना तब्बल धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 फलकावर लगावल्या. पहिल्या 2 षटकात अपेक्षित धावा नव्हत्या, 18 धावा होत्या, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये अतिशय चांगली बॅटिंग करत असताना 23 धावा कुठल्या आणि 41 पर्यंत मजल मारले गेले आणि 42 धावांचं लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. मनाचे राजे ग्रुप चषक 2024 वेडीचं हे सुप्रसिद्ध मैदान आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख पाहायला मिळते पालघर जिल्ह्यामध्ये. जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि लगेच SP बॉयज ट्रॉफीला प्रत्येक जण मिस करत असतो आणि ती स्पर्धा लगेच येताना आपल्याला पाहायला मिळते. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वेलकम जतीन पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक सुंदर शरीर सौष्ठव आपल्याला पाहायला मिळतं. चला 2 बॅटर नारंगी बी टीमचे आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना आपण पाहू शकाल. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. चला आई भवानी मारंबलपाडा टीमचे कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आता नुकताच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव तर चला 2 बॅटर जरा घाई करा. सँडी आणि धीरज अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. संदीप परंतु सँडी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. ब टीम पासून त्याने सुरुवात केली आणि अ टीम मध्ये सुद्धा त्याचा पदार्पण आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळालं. 42 धावांचं लक्ष घेऊन हलक्या हलक्या पावलांनी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सँडी आणि धीरज. सँडी अजूनपर्यंत अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सुद्धा खूप छान पद्धतीने खेळतो आणि SP स्पोर्ट्स या टीम मधून, SP बॉयज या टीम मधून सुद्धा आपण सातत्याने त्याला चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिलेला आहे. तो संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. काही खेळाडू असे आहेत की अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून ज्यांची सुरुवात झाली आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं पदार्पण झालं, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला काही खेळाडू अजून सुद्धा विसरलेले नाही आहेत. त्यामध्ये सुमित ढेकलेचं सुद्धा नाव घेईन. बाहुबलीचं अंडरआर्म पासून सुद्धा आपण चांगलं क्रिकेट पाहिलं. तदनंतर टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, मुंबई प्रीमियर लीग सुद्धा ज्याने हाताळली आणि मोठमोठ्या स्पर्धेत एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते एकंदरीत 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंगेश यांच्याकडे अनुभव आहे, अनुभवाची कोणतीही कमी नाहीये. धीरेन भगत या संघाला घेऊन चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे. मंगेश असतील, धीरेन भगत असतील आणि V24 ही स्पर्धा सगळ्यांच्या हृदयात ज्या स्पर्धेने स्थान मिळवलंय. पहिलाच बॉल धीरजचा, या वेळेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न केले, व्हॉट अ फिल्डिंग. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. अप्रिसिएशन केलं जातं. काय फिल्डिंग केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत 2 या धावसंख्येवर.
बघा लक्षात घ्या, तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर त्या विदिन सेकंदामध्ये तुम्हाला तो रिव्ह्यू घेता आला पाहिजे. एक एक रिव्ह्यू जरूर आपल्याला पाहायला मिळतो. अंपायर कॉल वेगळा असेल, एक एक रिव्ह्यू DRS या ठिकाणी जरूर दिला गेलाय. प्रतिमा ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. पहिल्या बॉलवर क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखला आणि आता मंगेश या वेळेला आपण पाहू शकताय तर जरूर होप्स त्याचे वाढले. कधी छोटी धावसंख्या जेव्हा स्कोर कार्डवर कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते, लो टोटल असते, त्यावेळेला तुमची फिल्डिंग स्ट्रेंथ खूप महत्वाची भूमिका असते. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. हलक्याशा हाताने सेन्सिबल स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. फेकेपर्यंत 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4. यावेळेला ऑन साइडला फटका छान खेळला गेलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल शॉट. धीरजच्या बॅट मधून इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मनाचे राजे ग्रुप चषक षटकार. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगला चेंडू होता, सरळ बॅटचा उपयोग केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सेफ झोन मध्ये एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11. या धावसंख्येवर NCC नारंगी या टीमची. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या आई भावानी मारंबलपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टॉस करण्यासाठी आपण लगेच या. वेळेची दिरंगाई न करताना हा चेंडू पाहिला, नहळला, सोडून दिलं, लिफ्ट केलं होतं. एन मोमेंटला आपण पाहिलं सँडी खेळण्याचा इरादा त्यांनी केला होता, परंतु चेंडूला पाहिले, लेंथ पाहिली आणि सरळ एक्झिट केलं. बाकीचं काम नितेश कदम यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 12. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत जवळजवळ 30 रनची नितांत गरज आहे. 42 धावांचं आव्हान समोर असताना यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. ही ताकद आहे, ही सँडीची ओळख आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ब्रँड इज ब्रँड. षटकार. 6 धावा. सुपर टायमिंग सहित यावेळेला सँडीच्या बॅटमधून षटकार आला आणि कॅन्डीचं सुद्धा टायमिंग अप्रतिम पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. दीपेश दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवली. ताकद आणि नजाकत या दोन गोष्टींच्या जोरावर सँडीची आणि धीरजची बॅटिंग यावेळेला बहरली जाते. चला, आई भवानी मारंबलवाडा टीमचे कॅप्टन या. रन्स एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर संघाची धावसंख्या 19. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावर ऑफ साइडला चिप शॉट आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. धीरेंना
कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. एक प्राइजलेस विकेट. सँडी गॉन. वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक दुसरा आहे. प्रगतीपथावर विजयासाठी 42 धावांचं टार्गेट समोर असताना अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. अप्रतिम त्या चेंडूला खेळू शकले नाहीत पार्थ. काय चेंडू होता दीपेशचा. अप्रतिम पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 22 रनची अजून सुद्धा नितांत गरज आहे. धीरज मॅन इन फॉर्म. वीस धावा फलकावर पाहायला मिळतात. 22 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पुन्हा एकदा दीपेश तेच तर्रार बॉलर. ऑन साईडला स्लोवर वन चेंडू जरूर होता. धीरजने अगोदरच ओळखलं होतं बॅक ऑफ द हँड ह्यावेळेला चेंडू जरूर पिच करेल. ही ओळख सुद्धा खूप महत्वपूर्ण असते. ज्या वेळेला तुम्ही मनकवडा ओळखता गोलंदाजांचा परिपूर्ण जेव्हा हात परिपूर्ण नॅचरल येतो त्यावेळेला आपण पाहू शकतात की चेंडू कुठे रिलीज होईल, कोणत्या स्पॉटवर चेंडू येईल हे मनकवडा ओळखणं हे काही फलंदाजांना जमतं. यावेळेला ऑन साईडला फटका छान खेळलाय. गुडघ्यावर बॅलन्स करत एक स्टायलिश शॉट पाहायला मिळतो पार्कच्या बॅट मधून. घुटना टेक सिक्सर देक. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. षटकार 27 धावा. चांगला बॉल यावेळेला जरूर होता परंतु बॅट फिरवण्याची जी शैली होती पार्थची अप्रतिम पाहायला मिळाली. पार्थ इज ऑन अ फायर. मॅग्निफिसंट शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. बॉल फेकून झाले ते 5. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता आहे. दीपेश चेंडू आपण पाहिला तर चेंडू सरळ निघून जाईल. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेट मिळाली आणि यस पार्थ बॅक टू द डगआउट. वाईट तर मिळाला जरूर परंतु पार्थने एक चुकी काय केली त्याचं एकमेव कारण की आपण आपला खेळ तर नॅचरल तुम्ही करता. पार्थने षटकार सुद्धा ठोकला परंतु एक सजेस्ट करू शकतो की पार्थला की आपण आपली बॅटिंगचं काम करावं. पंचांचं काम जरूर करतील ते वाईट देणारच आहेत. तिथे तुमचा वेळ सुद्धा निघून गेला. तिथे एक धाव कंप्लीट झाली असती परंतु ही चूक पार्थला सुद्धा समजली असेल यात ते मात्र शंका नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कोणी बंधू मात्र सख्खे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा हेतू आहे आणि फेक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. दोन्ही फलंदाजांमध्ये दोन्ही बंधूंमध्ये अंडरस्टँडिंग सांगितलं या वेळेला धीरजने की हितांशु तू थांब आणि हितांशुने सांगितलं दादा तू थांब. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर.
एकंदरीत 30 विजयासाठी 12 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक डीजे ब्रेक, देऊया आपण कॅन्डीला संधी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि ज्या पद्धतीने SP बॉयज ट्रॉफीची आठवण येते, 12 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला हितांशूचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन च्या रिजन मध्ये जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर 11 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये मंगेशच्या 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर सिंगल मिळते. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. गुड डिलिव्हरी, खूप चांगला स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 31. 10 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला हुकच्या फटक्यात सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. अप्रतिम. ऑन साईडला ब्लॉकर मध्ये चेंडू होता. कमबॅक जरूर केलाय गोलंदाज सतीशने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38. विजयासाठी आता 4 धावेची आवश्यकता NCC नारंगी B या टीमला. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चांगली धीरजची बॅटिंग आतापर्यंत बहरले. ऑन साईडला खेळलाय, षडंपूल केला जातोय. पॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. एकदा अर्जित केली जाईल. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 39. 39 रन्स. विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे हलकीशी अपील केली, तेवढा आत्मविश्वास नव्हता आणि लेग बाईचा इशारा येत असताना आपण पाहतायत नितेशजी कदम यांच्या माध्यमातून 40 वर धावसंख्या. विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मनाचे राजे ग्रुप चषक. आवश्यकता आहे. सलामीवीर कस असावा याचं प्रात्यक्षिक धीरजच्या बॅट मधून स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता प्रथमेशच्या पहिल्याच बॉलवर आणि इथून सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता विजयाचा चौकार धीरजच्या बॅट मधून आपण पाहू शकलात आणि NCC नारंगी B टीमने या सामन्यामध्ये बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन NCC नारंगी B टीम. आपण मैदानाच्या आतमध्ये रांगेमध्ये जायचंय. रांगेमध्ये जाऊन शेक हँड करून मात्र मैदानाचा ताबा यावेळेला सोडायचा आहे.